करणार नाही त्या बाजूवाला शपथ रे की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत. सहज बोलतोय तरी लोक हसले. एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघून मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हा पण कसं आहे ना, कदाचित ती बसलेली मंडळी 95 तर 98% जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो कळलंच असेल. जमाना आहे त्यासले काही बी बोले पटीचा सामना महाराज मस्त बोलत हो, ज्यासले किडा पाडणार चांगलं सांगेल मी किडा पडतात बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञ आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसले म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मा असं चित लागस असा लोके राहणार तशा म्हणे माया बहिणी आता म्हणा तरुण भाऊ म्हणा काका बाबा असा लोके राहणार का म्हणा कीर्तन मा बोलत चित लागस. हा सहज बोलणं तरी असाल पाहिजे. हो सहज बोल राहिलो तरी अशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडावं ते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला पेटा का पण लई नको दोर बी लई यायला पाहिजे. पण इथलं भारी वातावरण शाळे सहज बोल राहिलं तरी सुद्धा लोक अशी राहणार. खरंच मायावा दादा हो धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मान्यते केले. आपण जर चिंतन मांडून आलो की असा दबतो मग मला फक्त समजे की आपलं वावर म्हणजे कांदाच नाही दुसरा पिकेच ना नाम काय फोडी नको सरळ कांदा लावायचा लगेच कजायचं कांदा रोप तयार ठेवायचा. एकावर माहिती पडली की ना उत्पन्न काय निघावले असं. अरे रडवणारे तर गल्लीत गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात रडवणारे दुःख देणारे. मला असं वाटतं की रवी किरण महाराज या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम करते एवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं. दुःख मग काय जगा ना. आणि मला पक्की गॅरंटी मन कीर्तन मा जर बशी घ्यात ना हा मन कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार मनमा पक्की गॅरंटी इथला असाल भेटस ना. तरुण भाऊले काही सांगणार नाही कारण असं सांगणं म्हणजे मन चुकीनं राहील. म्हातारा बाबाचे सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच मना कीर्तन मध्ये दिल खोलीन आशिली ना 60 वर्ष पुढला ज्या बी बाबा ना त्याच्या गॅरंटी देईन सांगतस तुमले अटॅक यावं नाही. हा कारण दिल खोलीन आशिली ना 6 महिना अटॅक येणारच नाही आपली गॅरंटी. मग बाकी ना बाबा म्हणतच होते का हो महाराज 6 महिन्यानं काम होई पुढे काय करा ना मला आपण बोलायला ना 50-60 द्यावा जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा ना बरोबर आहे का नाही. किती भारी वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय हाताने गाडी मुखाने नाम चिंतन करायचंय. हरी हरी जय 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 जय
बसले नंतर काढते फोटो. ते आपण फोटो काढायला जाऊन असले असं वाटत कार्यक्रम सरी घ्या तुम्ही फोटो दडकायला आपले जाऊ द्या जाऊन आपण नंतर काढतो. ऐका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला बरोबर खरं सांगा. आणि तुम्हाला माहिती आपला कीर्तनी सांगता तोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनी सांगता भजन. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. नामपूरकर दादा खरं का भजन खरंच ना मायच्या भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का? हा मला तुमले आवडेल तसं मनानं आवडस. इतकं वेडं व्हायचं देवाच्या भजनात इतकं वेडं व्हायचं जसं की खरंच वेडे लावलं भैया कानाने मला खरंच वेडे लावलं भैया देवाने मला. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. हो त्यासले फक्त स्वतःने अंडेर आवडत दुसऱ्यांना अंडेरना किडात पाठत लोके. हा मनीषीने ना लोके काय म्हणतात साहेब लोक माही काढता का. पहिला लोके होता त्यासनी मानसिकता अशी होती जर कधी मायर मा पोरणी करा ना करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव याव. पोरणी जर मायर मा करा ना माय बापच सांगेत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं. हो आपली म्हणे देरणं ते करणं जेठना ते पोटणार. पहिला माय बाप शिकायत आते मम्मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठानीचं पोरग माझ्या पुढं पुढं करतं काय नाही अशी बुताडा खोललेत. पहिला माय बाप सांगेल देरणं ते करणं जेठना ते पोटणार आते. आधी गणच बदली जायला बहिणीसोबत आधी इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे. बदलाना मी सांगतच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला मनीषी आज जुनं काही सांगायला भेटणार नाही. मी बोलले होते काय होत नाही मोबाईल येतो नाही काही नाही वस्ती पुन्हा बी दोष नाही येतो मला सुद्धा 3-4 दाखवू काही पण ना. मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू येते कवय रडी पडीन त्याला सांगता येत त्या का माय का बाप कवय बी बुक असते लागायलाच नाही. हो आणि खरं सांगताय मोबाईल इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करती असेल लोकेशले मोबाईलने हिशोबना बाहेर एक भाऊ मोबाईल व्हॉट्सअप चालवता दुसरा घर मागुशी ती बहीण बी सिरियल दाखा मा इतकी येडी होती तिला असं वाटलं म्हणा मला कजून तिने बी सिरियल दाखता चॅट दिली छान कपरले नी टिपॉयवर ठी देना हो व्हॉट्सअप चालवता ध्यान भाऊन बायकोन कप ठी देना हो अहो कप उचलत पेवा टाइमले तर बसवो म्हणा बा पीओपी दुसरा घर निशे मी का दुसरा घर मागुशी गेले आणि जर आता मला दुसरा घर मागुशल मग त्या घर ना मला मी जर दख द्याव साधा मला त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अवघड माहिती जीवलीशनी पैसे तिथला मग घर ना खरा मला खुशी राहता घर याना निघाना गाव त्याला कुसाना गाव दोन्ही दार माई राहिले भेटणार याला असं वाटे माठ टाकीत म्हणे आधी आणि तो घर ना मला की याली विचारत मी का तुम ना घर मा खुशी होतो तो बी पेट खूप पाहिजे ते काय मोबाईल काय करत आहे देशे बाबा इथला येडा बनाय दिले ते मोबाईलच नाही. मी एकदम जेवणलेलं घ्या माझं जेवणलेलं घ्या बस त्या भाऊ सुरू करते ना बाबा म्हणता काय बायको कधी डोकं उठाडशे म्हणे म्हणतो मग भावना तर करते पैदा करते कोणा समोर डोकं लायतेस म्हणे काय सुद्धा देस मारायला बी उठी येस म्हणे म्हणतात तुला नाही रे घर परत दाबलोय त्या तेवढं बरं आहे थोडा मग एक बी बहीण तशी नाही तुम्ही नाही करते ना सॉरी मालेगाव मा हा म्हणून लोका मग थोडं दूध जायचे मालेगाव पहिला मग होतं बा मालेगाव थोडं याद पडता मला असं वाटतं म्हणून गाडी पुढे निघू महाराज लोक गाडी
पाहुणा आता कधी पहिलं कधी कोणा बी समोर काय बी बोलस कधी कधी येणार राहता राहता बी जाडू उडी फेकच म्हणता बोगर पडा तांगडो काय टेन्शन लिहू नको म्हणतो आता नेमकं त्या बरोबर जेवण होतं मला त्यांना महागाल नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे हे जेवण तयारी बसा म्हणे जेवण आता दोन आसन टाकलं जात मी बस मग तू घर मालक मी बस ना नेमका पहिला का घुसलो तिथला मग तो भाऊ खाता खाता उठना जिनावरला का 10 रुपये घ्या मग मन द्या मागून यात पहिलेच सांगितलं होतं मन बायको येडी पाहुणा दकत नाही पहिलं कधी कोणा बी समोर काय बी गोळी फेकस मग आवराय जाईन मालेच कुठी टाकी मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे आता भाऊ मागे तो दामावर मी बी जिना वाटे पहिलं त्यान मागे तो माल म्हणे खाऊ महाराज आता कदा होणार म्हणतो भाऊ तू पै येतो ना मी बी पै तू पहिलेच सांगे मन बायको येडी म्हणे माल कुठे काढत तू राहायचा मीच कुठायला जातो भाऊ म्हणे शिपई म्हणून म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतो काय होय ना अहो खाले रे ना प्रॉब्लेम आहे म्हणशीन वर बोलालो आई खाले सांगते अरे हो काका कसं ना म्हातारा मामाची मार मोबाईल काय करते तसं काय सांगता येत नाही पण आता सगळ्यांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला पायात घुंगरू बांधले आणि नाचली समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही लोकांना काय आवडेल लोकांना आवडी निवडीचा विषय डोक्यात ठेवायचा नाही लोकेशला काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हावर प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो 30-35 वर्षनी वयमा बंगला बांध टाका पोऱ्यानी पण त्यातले खेडा पाडण्यात त्या एक सांगते हा सहज बांधावस का हो काहीतरी सापड नवीर आले बाकी ते इथला नीच राहता ना दुसरा कमी लेखन करता नाही माहित हो 6 रुपये उपाट येईल कितला नीच धंदा लोकांच्या नादी लागायचं नाही लोक काय म्हणतील त्याच ना आनंद मग तुम्ही खुश करायला घ्यात ना आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जपणतच नाही कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही मी पहिला मग सांगा जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाद येतो तुम्हाला मना दोष काढत नाही कसा होते मनीषी लोकेशले काय आवडत हाई लोक माही काढता का हो भगवंताचं नामचिंतन अंतःकरणापासून झालं पाहिजे आणि नुसतं प्रोसिजर मनीषीने बाजूला करायला मनीषीने आपण बी करा असं नाही इतकी वेळी भक्ती करायची ना इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागती जोत बघतो ना इतकं वाऱ्या आलं पाहिजे नामचिंतनात इतकं वाऱ्या आलं पाहिजे किती आलं पाहिजे हे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायाचा अवचित भरेला वारा ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो बहिणी तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची पण ऐकतो वयवस माहितीये का जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटतात ना गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं बरोबर आहे ना आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते बरोबर आहे ना हा पण गुरु भेटणं गरजेचं आहे मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो म्हणून आता तुम्ही काय करायचे वेळ झालेली सगळ्यांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची जशी माझ्या राध्याने केली माझ्या मीराबाईने केली मी जवळ ती गवडण म्हणत नाही तेवढं आपली कीर्तनी सांगता होत नाही अंतःकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं कसं आहे का दीवानी में गाना तेरी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई
म्हणा सांग वाटे म्हणतात नाही स्टँडवर एक म्हातारा भेटणं ते म्हण राहीन तर हे आज तिने आयदली रात दारू पिना समे नशामा खोटाना बोलावतो केव्हा सते एक बुका मुका गटा म्हणतो तू 75 वर्षे वय माझरी या किडा पाडरा नदी पहिले घेतला पाडे 75 वर्ष म्हातारा म्हण राहायचं धोकेबाज वतीरती आहे ते बरोबर की तुले चाल दे अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे ये तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ 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 गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदा ये दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया असं बाकी राहत चालेल ना मला फक्त एवढं सांगायचं की भाव आपले महत्वाचे वेळ झालेली आहे आता सगळ्यांनी आजचा लास्ट वाला दिवस आहे जागरचा दिवस आहे मी जरा एक भजन गातो 2 मिनिटासाठी कोणी जागा सोडायची नाही मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय जागा कोणी सोडायची नाही ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवतो त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात तुम्हाला शपथ आहे एकानेही जागा सोडू नका अजून कीर्तन बाकी मला महत्वाचा पॉईंट सांगणार तुम्ही कोणी जागा सोडू नका ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात सावता महाराज असतील ज्ञानबाबा असतील संत चोखा मेळा असेल संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज तुमच्या इथं सप्ताहाचं आयोजन केलं मी तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भाई जसं सुरू केले तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं कसं आहे ना कीर्तन हे एक माध्यम आहे आपले धर्माचे नियम सांगायचं असेल जीवन जगायची पद्धत काय असेल हे प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगत जातात आणि 7 दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाही आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेशनी झाला तरी समजावं की तुमचे 2-4 लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं म्हणून चांगली कामं करायला एक पुण्याचा मार्ग आहे तुम्ही करतायत केलं पाहिजे आणि मग आजचा 7वा दिवस आहे 7व्या दिवसाची सेवा झाली उद्या काल्याचं कीर्तन आहे कीर्तनकार बाबा सुद्धा आज हजर आहेत कीर्तनामध्ये नाही ते काही कीर्तनकाराशी वाटते की नाही पडस मन माग 150 नारायणात का बाबा त्या ही बसेल तशी यांसाठी मननी श्रीमंती पाहिजे नाही तर त्याचा ठरवतात असं दोसा काय मग काय किडा पाडा नाही काय जाय बसा ना बाय पण बाबा इथे कीर्तनात येऊन बसले बाबा धन्यवाद तुमचे खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत दादाचं नाव काय म्हणून संदीप
दादा, संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवलाय की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो, एवढा भारी फोटो बनवलाय. फोटो आई देखील कितला भारी फोटो बनवला, जसा तसा विकिरण महाराज. खरं तर मला इतका आनंद होतो, संदीप दादा आव्हाड एवढी भारी पेंटिंग आहे तुमची, माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे, तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला, एवढा भारी फोटो काढलेला आहे संदीप दादा. कुठे गेले संदीप दादा? हा, वा वा, छान, धन्यवाद. तुमच्या कलेला दाद देतो महाराज. आता तुम्हाला सांगावं वाटते, आजचा 7वा दिवस आहे. 7 दिन पुरावे घेता ते 8वं कालाने कीर्तन ऐकणं शे. आज ना शेवटला दिन आहे. हरिपाठनं तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा. खोटं अजिबात बोला नाही, जे खरं असेल तेच सांगा ना. ज्या येत त्याच निवर वोट करा, लबाड बोला नाही. शपथ रे तुमले खोटं बोलणारच ते. दोन तीन बायावर वोट करायला, 2-3 माणसावर वोट करा ना. हरिपाठ म्हणत नाही का तुम्ही? अरे हरिपाठाचं महत्व लय या. आमचे ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्ती चारी साधेल्या. क्षणभर जरी अंतःकरणापासून उभा राहिलात ना तरी सुद्धा तेने मुक्ती चारी साधेल्या. हरिपाठात आलं पाहिजे. एक क्षणाचं एवढं महत्व आहे. मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लास्टवाला दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे आणि नामचिंतनाची अशी ताकद असते, भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते आणि भक्ताला एवढा आनंद असतो. देवाच्यासाठी कोणताही भक्त, मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं, माझ्या मीराबाईनं कन्हैयाच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचावं, लाजली नाही. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतील विचार केला नाही, म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं. बरोबर आहे ना? पायात घुंगरू बांधून नाचले. नाचलं पाहिजे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं. गुरुजी स्वतः जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं, एवढा देव नाचत होता. अजून सांगतो, देवाच्या दरबारात कोण नाचलं? कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा, तुम्हाला दोघंकडचे चरित्र उद्या सांगतीलच. मथुरेतलं सांगत नाही. गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर, गोकुळात मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्या कानी बातमी पडली. नंदबाबा धावत आले. नंदबाबा धावत आले. गल्लीतल्या पोरांनी हात धरला, बाबा कहा जा रहे हो? कछु नाही, मुझे लाला हुआ है, लाला देखने जाना है भैया. बाबा, नंद बाबा, अगर आपको लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल, कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही, देव आहे देव. कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचला महाराज. देव ना करता कोण नाचलं? देवना बाप नाचला. आपो सांगस जेव्हा चर्चा झाली, ही चर्चा गोकुळात कैलाश पर्वतावर महादेवाच्या कानी पडली. महादेव नाचायला लागले. पार्वती माता म्हणायला लागली, काय झालं काय झालं, एवढं खुश काय होत आहे? अहो पडशान लागन. हे बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गई लक्ष्मी बंगड़ा डिस्को कछु नहीं जाने, तांडव की हो गए दीवाने, गौरा शिव को लगी है समझाने, मचल गई लक्ष्मी. गौरा सांगत होती, पार्वती माता सांगत होती, काय करायला तुम्हाला जेव्हा? अगं भगवंत जन्माला आलाय, मला बघायला जायचंय. म्हणले महादेव नाचेल आणि देव करता. देवच ना देव, महादेव सुद्धा नाचेले, देव करता. देव ना बाप नाचेले, मग तुम्ही आपले नाचणं द्या, मग काय वाईट आहे का? नाही ना. जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही, हा माझा विश्वास आहे. मग आता काय काय बचल म्हातारा सांगतील, महाराज तरुणच ना, ठीक आहे, पण मग आम्ही म्हातारे आहेत बाबा, आम्ही म्हातारा आहेत बाबा, आम्ही काय करा ना? तुम्ही बसलेले म्हातारा 60, 70, 75, 80, 85 लोकांना होतील. बरोबर आहे ना? भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. किती? 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले. मग आता आपले 50-60 नाचाल, काय अडचण आहे? आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काही नाही.
देवना दरबार माझ्या जसं येईल तसं बेभान होऊन नाचलं पाहिजे. फक्त 2 मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात, माझ्या कन्हैयाच्या दरबारात, माझ्या पंढरीश परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजेरी लावायची. 2 मिनिटं जागेवर उभं राहायचे. जो देऊन करताना चिंत्या संसार मनाचा गरज पडणार नाही. सर्वांनी उभं राहायची नाही. हा वजनात हजेरी लावायची. जो नाचणार नाही त्या बाजूवाला शपथ रे. लूट केली गया वो छीन केली गया, लूट केली गया मेरा दिल, छीन केली गया दिल जिगर, वो सावरा जादूगर केली गया मेरा दिल, सावरा जादूगर
बसा सगळ्यांनी बोला लोक बसा 5 मिनिटं बसा सर्वांनी. आजची कीर्तनकार खानदेश भूषण विनोद सम्राट असे असणारे रवी किरणजी महाराज दोंडाईचकर यांनी वेळेवर जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडे भजनी मंडळातर्फे शीतला माता मंदिर ट्रस्टी मंडळातर्फे महाराजांचे शतशाभा महाराजांकरता जोरदार टाळी. त्याचप्रमाणे उद्या नित्यनेमाप्रमाणे कार्यक्रमाची पहाटे काकडा आरती होईल आणि उद्या सकाळी कार्यक्रम आहे बरं का. रात्री यशा 9:30 ते 11:30 हरिभक्त पारायण देवीदास महाराज कांबळे यांचं काल्या प्रकरणापर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. याही कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. उद्या सकाळी 9:30 ते 11:30 काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.